संत आलं ना तर मनुष्याला जणू काही आपला आत्मा आला, आपला जीव आला, जीवात जीव आला. असं जर त्या संतांचा सहवास, सेवा, प्रेम संपादन केलं तर त्या संतांच्या संगतीमध्ये आपलं मन देऊन टाकलं तर ही स्थिती प्राप्त होत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टीमध्ये संतांची संगतीत आपण राहिलं पाहिजे आणि संतांचं मार्गदर्शन आपण जर घेतलं तर आपल्याला ही गोष्ट एकदम सुगम होऊन जाते, अवघड काही राहत नाही. तेव्हा ते सांगतात की अशा प्रकारचं जर जीवन जगायचं असलं तर ते काय करायचं. तर त्याच्यासाठी तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराजच सांगतात आपल्याला, ही मला ज्याची सेवा करायची त्या पुरुषांनी गीता आणि भागवताचं चिंतन केलं पाहिजे. तर गीता जी आहे ती मनुष्याला का बरं, ती गीताच का, गीता म्हणजे आपल्याकडे ज्ञानेश्वरी, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, गीते संस्कृतमध्ये आहे, माऊलीने ती मराठीत केलेली आहे. दररोज ज्ञानेश्वरी वाचणारा जो मनुष्य आहे त्याला जीवन कसं जगायचं हा प्रश्नच येत नाही. माणसं एवढे वर्तमानपत्र, एवढे टी व्ही, एवढ्या चव्हाट्यातल्या गप्पा आणि त्याच्यात सुख शोधतात. जिथं नाही तिथं कसं मिळेल सुख, आहे ज्ञानेश्वरीमध्ये, सुखाचा मार्ग सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. आणि आपलं जर वस्तू हरवली पलीकडच्या खोलीत आणि आपण शोधायला लागलो अलीकडच्या खोलीत, कधी मिळेल का. आपण देवाला विसरलो म्हणून आपल्याला या ठिकाणी जीवनात सगळा अंधार झालेला आहे. आणि देव जिथं आहे आपल्या हृदयात, त्या हृदयात आपण सगळ्या विषयांचा बाजार भरवला आणि परमात्म्याला विसरलो. मग विसरली तया थोर झाली हानी आणि तरतील खाणी पचतील खाणी 84. म्हणून मनुष्याने आपल्याला या ठिकाणी आपल्या जीवनात कसं जीवन जगायचं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर कळू बरं, हे ग्रंथ असेल, कळू नाही तर नाही कळू, नुसते वाचले भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. आताच आम्ही चिंतन करून आलो की ज्ञानेश्वरी हा असा मंत्रात असा ग्रंथ आहे का त्याचं नुसतं उच्चारण केलं तरी सुद्धा तेच फळ मिळतं. आणि ज्यांनी खूप आयुष्यभर त्याला अभ्यास केला त्यालाही तेच फळ मिळतं, काही फरक नाही. मग आपला जसा अधिकार असेल, काही झालं तर मी ज्ञानेश्वरी वाचणार, कळो किंवा न कळो. आईला जाणतं मुलगं आणि स्तनपान करणारा अंगावरचं मुलगं दोन्हीमध्ये कोणतं जास्त आवडतं. जर विचारायचं झालं तर दोन्ही सारखीच असतात. पण कोणी म्हणे आग्रह करून जाणतं आवडतं का नेंतं जास्त आवडतं, नेंतंच जास्त आवडतं. विठ्ठल तुकाराम महाराजांनी घोराडा, भंडारा, भामचंद्र ह्या डोंगरांचा आश्रय घेतला आणि त्या हिंस्राशा असणाऱ्या पशुआदिकांमध्ये राहिले. विंचू, सर्प, व्याघ्र अंगाशी झोंबले, परंतु तुकाराम महाराजांना बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून तुकाराम महाराजांना लोकांच्या उद्धाराचा उपाय तुकाराम महाराजांनी सांगितलं. लोकांना जीवन कसं जगावं हे वाटत असेल ना तर सोपा उपाय आहे, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची देणे. आता दुसरं लोकांना एक वाटतं सगळ्यात मोठी भीती आहे माणसांना मरण्याची. इतकी मरणाची भीती आहे ना तर मनुष्याला नुसती मरणाची कल्पना आली तरी झोप उडून जाते. इतकंच नाही, लहान मुलाला मर म्हटलं तर तो म्हणतो तू मर. म्हणजे मरण कोणालाच न मरणे निर्विवाद जगा पडी हे, म्हणजे मरण्याचंही कळत नाही. मनुष्याला मरणाची भीती वाटते आणि जीवन जगण्याची कला नाही. जीवन जगण्याची कला शिकायची असेल तर ज्ञानेश्वरी आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जे जीवनभर आम्ही जी साधना केली त्या साधनेमध्ये असं लक्षात आलं का मरणाची एक कला आहे. मरणाला तुकाराम महाराज म्हणतात मला मरणाचं काही वाटत नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तेही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. स्वामी महाराज सांगायचे, स्वामी महाराजांना हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्यावर माशासारखे तडफडत होते. ते नुसते एका कुशीवर वळत नव्हते तर संपूर्ण शरीर असं उलटं वाकडं व्हायचं त्यांचं. आणि त्यावेळेला मग आम्हाला ते त्रास बघवायचा नाही तर स्वामी महाराजांना म्हटलं की ते बोलायचे काही वेळेला मधून तर म्हटलं बोलू नका तुम्हाला आणखी त्रास होईल. अरे ते म्हणे आता तर मला बोलू द्या, मी आयुष्यभर परमार्थ केला आहे, संतांची सेवा केली,
याच्यामध्ये आता मला काय वाटतं, आता माझा एक पाय मला माहीत आहे, माझा एक पाय स्वर्गात आहे आणि एक पाय पृथ्वीवर आहे. अशा वेळेला माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की मरताना कसं वाटतं हे तुम्हाला मेलेला मनुष्य सांगायला येणार नाही. आता मी जिवंत आहे, माझा एक पाऊल स्वर्गात आहे, मरणप्राय वेदना भोगतो, पण ह्या वेदना भोगताना सुद्धा किती आनंद आहे सांगू का ते म्हटले. तर ते म्हणणे, एखादी सासूरवासिनी स्त्री ज्या वेळेला आपल्या माहेरला जायला निघते तिला जसा आनंद असतो तसा आतापर्यंत या शरीराला घेऊन मला आनंद आहे, पण शरीराच्या वेदना वगैरे भोगाव्याच लागतात ना. पण आता एकदा हा देह पडला की आता बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही, हा माझा शेवटचा जन्म आहे, आता मला परत जन्म येणार नाही, मी आपुल्या माहेरा जाईन मी आता. स्वामी महाराजांनी सांगितलं, जसा सर्प आहे तो कातीवर येतो तेव्हा एकदम मंद होतो, पण तो सर्प जेव्हा काठ टाकतो त्यावेळेला त्या सर्पाला इतकं ताजंतवानं वाटतं आणि तो कधी विचार करतो का ही आता कात कोणी पुस्तकात घालील का कोणी बाजारात विकील, काही कारण नाही. सांडून अंगीची खोळी सर्प रिगाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. ज्ञानोबाराय म्हणतात की ते त्वचा कोण सांभाळते त्याचं काही त्याला भान नसतं. त्याप्रमाणे आता मी माझ्या स्वरूपात गेलो की आता मला हा माझा शेवटचा जन्म आहे, अशी मरण्याची एक कला आहे. आणि ती कला शिकवण्यासाठी तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं त्याने भागवताची 1000 पारायणं भंडारा डोंगरावर केली. म्हणून हा भागवत नावाचा जो ग्रंथ आहे तोही संस्कृतमध्ये, गीताही संस्कृतमध्ये. पण आपण भाग्यवान आहोत, महाराष्ट्रात जन्मलो. ते संस्कृत आलं का रामकृष्ण हरी म्हणायचं काही गरज नाही, पण त्याच्या खाली मराठीत आपल्या मायबोलीत जे नाथ महाराजांनी लिहिलं ते जर आपण वाचलं तर मरण्याची कला आपल्याला आत्मसात होईल. विठ्ठल काय होतं की नुसतं जरी वाचलं ना तर ते आपण वाचतो पण मन एकाग्र होत नाही, कधी आठवण राहत नाही, कधी विसरून जातं. याच्यासाठी एक उपाय तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितला. त्या माणसाने काय करायचं की अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं. त्या नामस्मरणामुळं आपल्याला ते साधन करण्यासाठीही आपल्याला बल मिळतं, इंद्रियांना, मनाला, बुद्धीला कळण्यासाठी पण बल मिळतं. ते साधन आपल्याकडून घडवण्यासाठी सुद्धा मदत मिळते आणि त्याचं फल प्राप्त होईपर्यंत आपल्याला काही अडचणी प्रतिबंध येत नाही. असं आहे भगवंताचं नामस्मरण. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी अशा प्रकारचे हे ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत किंवा भागवत आणि ज्ञानेश्वरी, स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरीची 1000 पारायणं केली होती स्वतः. त्यामुळं ते म्हटले की ज्ञानोबारायांनी मला जे सांगितलेलं आहे ते मला आता स्पष्ट अनुभवाला येत आहे. म्हणून आपले लोक म्हणतात की आम्हाला कामं असतं, इतका वेळ कुठे, काही नाही. दर दिवसातला मनुष्याने नुसता निश्चय केला की मी रात्री पाठ टेकावणार नाही, मी भागवताच्या 10 ओव्या 100 ओव्या मी वाचणार, झोपणार, एवढं जरी केलं आणि मला ते कळतात की नाही याचा विचार नाही, मला भूक लागल्यावर मी खातोच की नाही. किती कामं असली मनुष्य तर किती कामं असली तर ती कामं जर भूक लागली तर सगळी कामं सोडून देतो की नाही. अहो साधी झोप जर आपल्याला घ्यायची असली, स्वामी महाराज सांगायचे एक मनुष्य आहे ते इतका लोभी आहे, इतका पैशाचा लोभी आहे, त्याला एक जणांनी सांगितलं की 500च्या नोटा तू जितक्या मोजशील झोप न घेता तेवढ्या तुला नोटा देण्यात येतील आणि जर नाही तू त्याच्या जर झोपला तर तुला त्या नोटा ज्या आहे ना त्या नोटा तर मिळणार नाही, पण त्याच्याबद्दल तुला आम्हाला काही लाख रुपये द्यावे लागतील. आता तो म्हटला की अरे हे तर सोपी गोष्ट आहे, झोप आपण आटोपून धरू आणि ह्या नोटा मोजत बसू आणि जितक्या मोजता येतील तेवढ्या मोजू. त्यांनी मोजायला सुरुवात केली. तुम्ही सांगा, एक दिवस झोप आली नाही, दुसऱ्या दिवशी दिवसा आली नाही, रात्री यायला लागली पण कंट्रोल केली आहे की नाही. आता तिसऱ्या दिवशी तर झोप येईल की नाही, शरीराचा स्वभाव आहे आणि त्याला झोप यायला लागली. तो काय म्हटला, मला फक्त अर्धा तास द्या आणि अर्धा तास मला झोपू द्या आणि नंतर मग मी पुन्हा मोजतो. त्यांनी सांगितलं अर्धा तास नाही, 1 मिनिट सुद्धा मिळायचं नाही, दंड भरावा लागेल. तर म्हणे नाही तर तू मोज. ते म्हणला त्या रुपयाला आग लागू द्या, मला अगोदर झोपू द्या. विठ्ठल म्हणजे लाखो रुपयापेक्षा जर झोपेचं सुख ज्यादा आहे तर परमात्मा प्राप्तीचं सुख आपल्याला प्राप्त होण्यासाठी थोडा वेळ नको का काढायला. विठ्ठल
महाराष्ट्रात जन्माला आला आणि ज्ञानेश्वरी वाचित नाही, भागवत वाचित नाही, गाथा वाचित नाही, तर पण म्हणतो आम्ही महाराष्ट्रात जन्मलो, आमचे तुकाराम महाराज, आमचे ज्ञानेश्वर महाराज, आमचे एकनाथ महाराज असं म्हणत असेल तर स्वामी महाराज म्हणायचे हा श्रीमंत बापाचा दरिद्री मुलगा आहे. विठ्ठल